नमस्कार. व्यासपीठावरील रामराजे सर, डॉक्टर जोशी आणि इतर मान्यवर आणि समोर जमलेले मॅरेथॉनकार, मग अशी काहीतरी ऋतुराज म्हणाला की फिटनेस माझ्याकडे बघून आता वाटत नाही आणि आज तुम्हाला सगळ्यांना बघून ते जास्त जाणवत आहे. फिटनेसच्या बाबतीत मलाही खूप आधी हे होतं, पण ते नंतर अनफॉर्च्युनेटली मला 3 वर्षापूर्वी कॅन्सर झाला, त्यामुळे थोडंसं एक्सरसाइजकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. पण आज तुम्हाला सगळ्यांना बघून असं वाटतं की आपणही करायला हवं. पुढच्या वर्षी निदान फार नाही ते 5 किलोमीटर तरी पळायला इथे यायला हवं. हे डॉक्टर जोशी म्हणजे कॉम्प्लेक्सच देतात बाबा. म्हणजे ते स्वतःच अगदी एक 30शीतले वाटावे असे फिट आहेत. आणि मध्ये मी ते आलेलो होतं, ते मग व्हॉट्सॲपवर काय काय पाठवायचे फिटनेसचं, तर लाजेखातर मी ते वाचायचं टाळायचो. कारण ॲक्च्युली इट्स अ फॅक्ट. म्हणजे माझं कायम म्हणणं आहे की तुम्ही काय खाता आणि तुम्ही एक्सरसाइज काय करता त्यावर तुम्ही कसे जगता हे अवलंबून असतं. तुम्ही राईट खाल्लत आणि राईट एक्सरसाइज केलं तर मला वाटतं जोशी तुम्ही काय म्हणतात जॉबलेस व्हाल सगळे डॉक्टर जगातले. ॲक्च्युली इट्स अ फॅक्ट की तुम्ही काय खाता आणि तुम्ही एक्सरसाइज कसे करता. आणि एक डॉक्टरही लोकांना सांगतो एक्सरसाइज करा म्हणजे तो स्वतःच्याच व्यवसायावर कुऱ्हाड मारतो असं माझं मत आहे. फारच तुम्ही ह्यांनी सगळ्यांनी पाळलं तुमच्याकडे कोणी येणार नाही. पण जोक सपाट, पण ॲक्च्युली इट्स अ फॅक्ट की ही जोशी डॉक्टर हे सगळं करतात इतक्या पॅशनेटली. कोण करत नाही हो, म्हणजे आपला व्यवसाय सांभाळून कोण करतं असं. आणि आज फलटणसारख्या ठिकाणी इतकं अद्ययावत मी हॉस्पिटलला जाऊन आलो. आज मुंबईसारख्या ठिकाणी कोणी रोबॉट ठेवायला धजावत नाही, पण त्यांनी ते ठेवलं आहे आणि इतकी ऑपरेशन सक्सेसफुल करून दाखवली आहेत. याचं खरंच कौतुक आहे. आणि इतकं सातत्याने, आता किती वर्ष आहे डॉक्टर? नाही, हे मॅरेथॉन इथे करताय ते 7वं वर्ष. कोण म्हणजे सातत्याने इतकी मोठी मॅरेथॉन भरवणं हे मला माहिती आहे, काही लहान गोष्ट नाही आहे. ऑर्गनायझिंग सच अ बिग इव्हेंट आणि सक्सेसफुल करणं आणि त्यात एक म्हणजे ज्यांची नी रिप्लेसमेंट झाली त्यांना तो कॉन्फिडन्स देणं की तुम्ही 5 किलोमीटर चालू शकता, इट इज फिनॉमिनल. आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं त्यांचं की ते इतक्या सातत्याने सगळं करतात. आणि द ओनली ट्रिब्यूट आय कॅन गिव्ह इज होपफुली डॉक्टर, म्हणजे जमल्यास पुढच्या वर्षी ते नाही तर 3 किलोमीटर तरी चालायला मी यावं अशी माझी इच्छा आहे. आणि इथे भाग घेतलेले सगळेच विनर आहेत, पण विनर काढायला लागतो. पण मला वाटतं तुम्ही भाग घेता हेच तुमचं सर्टिफिकेट आहे दॅट यू ऑल आर विनर्स इन लाईफ. आणि ज्यांना इथे जे जिंकले आहेत त्यांचं एक खरंच खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि जे धावले त्यांचंही कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम हिअर टू अवॉर्ड ऑल दिस पीपल. आणि खरंच मला हे आवडेल की की एक प्रोत्साहन तुम्हाला. आणि आय होप की ज्यावेळेला मॅरेथॉन होते मुंबईत त्यावेळेला इथे काही वर्षानंतर बरेच फलटणमधले रनर्स इकडे यावेत आणि इकडच्या एका रनरने जिंकावं अशा माझ्या शुभेच्छा. आणि मला इथे बोलवल्याबद्दल डॉक्टर जोशीचे खूप खूप आभार. आणि इट्स ऑलवेज अ प्लेजर लुकिंग ॲट ॲथलीट्स अँड लुकिंग ॲट स्पोर्ट्समॅन. धन्यवाद.